नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ॲज यू कॅन सी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट अंतर्गत ॲप्रेंटिस पदाची पदभरती आहे. ही बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे, जे की एक लीडिंग सेक्टर आहे आणि याचं जे हेड ऑफिस आहे पुणेमध्ये. यांचे 27 नेटवर्क्स चे ब्रांचेस आहेत आणि हे ऑनलाईन ॲप्लिकेशन यांनी स्टार्ट केलेले आहेत ॲप्रेंटिसशिप पदासाठी. याच्यामध्ये ट्रेनिंग, जे बँक रिक्वायरमेंट असतात, त्याचबरोबर जे एक्सपेरियन्शियल लर्निंग असतात, यांचं काम केलं जाईल. याच्यामध्ये आपण पूर्ण वॅकन्सीज पाहणार आहोत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, काय करू शकता. सर्व डिटेल्स एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ॲज यू कॅन सी इथे सर्व नंबर ऑफ पोस्ट, त्याचबरोबर रिझर्वेशन आणि जे एज लिमिट आहे ते दिलेले आहे. तुम्ही डाव्या साईडला स्टेट आणि युनियन टेरिटरीजचे नावं पाहू शकता. जे एज लिमिट आहे ते पदासाठी 20 ते 28 वर्षाच्या आतमध्ये असलं पाहिजे, म्हणजे मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम 28 वर्ष. याच्यामध्ये आपण महाराष्ट्रासाठी पाहिलं तर 261 याच्यामध्ये टोटल पदे देण्यात आलेली आहेत. आता तुम्हाला जर हे रीड करायचं असेल प्रत्येक प्रवर्गानुसार किती पदे आहेत, तर तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. आता इथे सर्व युनियन टेरिटरीज आणि स्टेट वाईज इथे पदं देण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत 600 ओनली. टोटल 600 पदांसाठी ही पदभरती आहे. क्वालिफिकेशन काय आहे यासाठी, तर कोणत्याही म्हणजे डिसिप्लिनमध्ये तुमची बॅचलर्स डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एक जे इन्स्टिट्यूट असेल किंवा गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असेल त्याचं. त्याचबरोबर तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे, रायटिंग, स्पीकिंग आलं पाहिजे. त्याचबरोबर 10वी-12वीचे मार्कशीट लागतील. त्याचबरोबर तुमचे इतरही सर्टिफिकेट लागतील. आता याच्यामध्ये एज लिमिट आपण वरच पाहिलेलं आहे. मिनिमम 20 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 28, म्हणजे 28पेक्षा जास्त नसावे, 20पेक्षा कमी नसावे. याच्यामध्ये जो ट्रेनिंग पिरियड असणार, आता हे ॲप्रेंटिस आहे, सो ट्रेनिंग पिरियड जो आहे, ट्रेनिंगचा जो पिरियड आहे, ड्युरेशन आहे, तो 1 वर्षाचा आहे. स्टिपेंड याच्यामध्ये 12,300 पर मंथ मिळणार आहे. ट्रेनिंग आवर बघू शकता, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, इव्हनिंगपर्यंत हा वर्किंग टाईम राहणार आहे. आता याच्यात अदर टर्म्स दिलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. सिंपल असतात. तुम्ही अंडरगोईंग कुठे अप्रेंटिसशिप दुसरीकडे चालू असेल तर इथं तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल. त्याचबरोबर तुमचा जॉब एक्सपिरियन्स असेल 1 ऑर मोर, तर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असतील, म्हणजे कोणते इलिजिबल आहेत कोणते नाहीत, हे सर्व इथं दिलेलं आहे. हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता इथं एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे. जे SC/ST प्रवर्गातील उमेदवार असतील 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष. जे PWBD स्टुडंट्स असतात, बेंचमार्क डिसॅबिलिटीज, त्यांचेसुद्धा एज रिलॅक्सेशन पाहू शकता. SC/ST प्रवर्गातून असतील तर 15 वर्ष, OBCतून असतील तर 13 वर्ष आणि अनरिझर्व्ड असतील तर 10 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅनला पण दिलेला आहे. पर्सन्स अफेक्टेड 1984 राईट्समध्ये, म्हणजे जे 84चे दंगे झाले होते त्यामध्ये जर अफेक्टेड असतील तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तसेच विधवा, डायवॉर्स्ड वुमेन जे लिगली सेपरेट झालेले आहेत फ्रॉम देअर पार्टनर्स, तर त्यांना सुद्धा इथं अप टू 40 इयर्स जे आहे ते एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये इथं अजूनही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण आपण डायरेक्टली जे इम्पॉर्टंट आहे ते पाहणार आहोत. तुम्हाला जे रीड करायचं असेल तर तुम्ही सिम्पल मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुमचे जेही क्वेश्चन असतील ते, किंवा हे PDF मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करायला विसरू नका. सिलेक्शन प्रोसिजर पाहूया. वरी जे होती माहिती, ही सगळी नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, कशाप्रकारे तुम्ही जे आरक्षण आहे ते क्लेम करू शकता याबद्दल दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर पाहूया. तर बघा, तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे 10वी-12वीचे मार्क्स, डिप्लोमाचे पर्सेंटेज टाकायचं आहे आणि मेरिट लिस्ट जी आहे त्यानुसार लागणार आहे. बेसिस ऑफ मार्क्स, म्हणजे तुमचे जेही मार्क्स आहेत त्या बेसिसवर याची मेरिट लिस्ट असणार आहे. ज्यांना आता इथं दिलेलं आहे, इन केस मोर दॅन 1 कॅन्डिडेट हॅव्हिंग द सेम पर्सेंटेज, सच कॅन्डिडेट्स विल बी रँक्ड अकॉर्डिंग दिअर एज. म्हणजे समजा ज्या उमेदवारांना समान मार्क असतील तर त्यांचं एज इथं ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे जे एजनं जास्त असतील, सिनियर असतील, तर त्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे इथं क्रायटेरिया आहेत आणि तुमच्या मार्कच्या बेसिसवर जे आहे ते तुम्हाला इथं 12 महिन्यासाठी जे आहे ते अप्रेंटिसशिप भरती, म्हणजे अप्रेंटिसशिपचं ड्युरेशन असणार आहे, भरती करून घेतलं जाईल. आता तुम्हाला हे ऑनलाईन कुठं अप्लाय करता येईल, तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. तर तुम्ही आर्टिकल रीड करून तिथे जाऊन जे आहे फी पे करू शकता. याची फी तुम्हाला अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 150 रुपये पडेल. SC/ST या प्रवर्गासाठी असताल तर मधून उमेदवार असताल तर 100 रुपये. PWBD स्टुडंट असताल तर हे मोफत आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. यांची ऑफिशियल साईट आहे, तिथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
इतरांबरोबर शेअर करा. या रिगार्डिंग जर तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण येत असतील, काही जर प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.